ते काल आपलं चारी पण झाले शरीर धर्म. ठीक आहे. शरीर धर्मातील शेवटचा भाग म्हणजे कालच्या तासात आपण भय आणि मैथुन हे 2 भाग बघितलेले होते आणि हा भाग आपला पूर्ण झालेला होता. ठीक आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला पुढील भाग म्हणजे पंचमहाभूत हा भाग बघायचा आहे. त्याच्याविषयी बघण्यापूर्वी आपण पंचमहाभूताविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? किंवा तुम्हाला काय वाटतं पंचमहाभूत म्हणजे काय असतील असं वाटतं? सांगता येईल काही? पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, हं, जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश. तर ठीक आहे. यांचं तर ते आपल्या आपल्या शरीरातही ते अस्तित्वात आहेत. त्यांच्यामुळे आपलं शरीर चालतं. ठीक आहे. ठीक आहे. ते आपल्या शरीरात अस्तित्वात आहेत असं तिथं म्हणतात येणार नाही. तर त्यांच्यापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे असं म्हणायचं आहे. बघूया आपण पुढे काय-काय आहे. निर्मिती आपल्या शरीराची निर्मितीच पंचमहाभूतापासून झालेली आहे. पंचमहाभूत बघा कोणकोणते आहेत? पृथ्वी आहे, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या 5 तत्वांना महाभूत असं म्हणतात आणि यांची संख्या 5 असल्या कारणाने यांना पंचमहाभूते असं म्हणतात. आलं लक्षात? त्यासोबत त्याच्यामध्ये भूत नावाचा जो शब्द आहे, मग तो कशाशी निगडीत आहे? तर जे निर्माण झाले आहे ते तत्व म्हणजे भूत. आता बघा त्याचा संबंध पुढे येईल लक्षात तुमच्या म्हणजे निर्माण काय होतं आणि त्याला आपण भूत का म्हणायचं आहे असं आपल्या लक्षात येईल. तर त्याची एक व्याख्या बघूया आपण पुढे सांगितलेली आहे. सांख्य दर्शनानुसार सर्व भौतिक जग, दृश्य विश्व आणि सजीव व निर्जीव पदार्थ आपले शरीर हे 5 मूळ तत्वापासून म्हणजेच द्रव्यांपासून तयार झालेले आहे असे मानले जाते. म्हणजे बघा आता एक शब्द बघूया त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा सर्व भौतिक जग त्याच्या बाबतीत कंसामध्ये आपण काय दिलेलं आहे? दृश्यमान विश्व. म्हणजे या विश्वामध्ये आपल्या दृष्टीस जे पडतंय किंवा या विश्वामध्ये जे काही आहे, ते सर्वच. आणि अदृश्य विश्व म्हणजे काय? त्याचा भाग याच्यामध्ये येतो का पंचमहाभूतामध्ये? तर नाही. अदृश्य विश्व कशाला म्हणायचं? किंवा ते काय आहे? किंवा ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. फक्त आपण त्याची कल्पना करू शकतो. अशा प्रकारचं विश्व म्हणजे काय आहे? तर स्वर्ग आणि नरक. त्याचा आणि पंचमहाभूतांचा काही संबंध नाही. तर आपल्या डोळ्यांना जे दिसणारं आहे, आता काय-काय दिसतंय आपल्या डोळ्याला? सांगा बरं? सर्वच दिसतंय. घर आहे, फरशी आहे, दार आहे, खुर्ची आहे, अंथरूण आहे. सगळ्या वस्तू जेवढ्या काही या विश्वामध्ये वस्तू निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व वस्तू त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या आहेत. आणि तसंच पुढे काय म्हटलंय बघा पुढचे 2 महत्त्वाचे शब्द सजीव व निर्जीव पदार्थ. म्हणजे काय? सजीव म्हणजे ज्यांना जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज नाही, ज्यांना श्वसनाची गरज नाही, जे हालचाल करत नाहीत, त्यांना जाणीवा नाहीत. समजा एखादा दगड आहे, त्याला अन्न घ्यायची गरज आहे का? नाही. तो हालचाल करतोय का? नाही. त्याला भावना आहेत का? नाही. त्याला जाणीवा आहेत का? नाहीत. म्हणजे असेच निर्जीव वस्तू. दगड-धोंडे, घर-दार, खुर्ची, गाडी, पलंग हे सगळ्या गोष्टी कशा आहेत? निर्जीव. ह्या सर्व आणि सजीव म्हणजे ज्यांना श्वसनाची गरज आहे, ज्यांना अन्नाची गरज आहे, जे हालचाल करतात, ज्यांना भावना आहेत, ज्यांना जाणीवा आहेत, याच्यामध्ये येणारे सर्वच्या सर्व म्हणजे सर्व प्राणी जगत म्हणजे कोणकोणतं? मानव असेल किंवा पशु असतील
गाय, म्हैस, बैल, जलचर असतील म्हणजे सर्व सजीव प्राणी, सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी हे सर्वच्या सर्व कशापासून बनलेलं आहे? तर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आणि त्यासोबत आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. जरी आता मग नेमकं आता हे बनलेलं आहे असं आपण म्हटलं. पण हे मग नेमकं काय आहेत? आता पृथ्वी म्हणजे काय आहे? सांगा बरं. तुमच्या कल्पनेनुसार कशाला पृथ्वी म्हणता येईल? पृथ्वी म्हणजे जड. पृथ्वी म्हणजे फूल. काय म्हणलात? फूल. जड. स्थूल जड. बर ठीक आहे. आणखीन काय म्हणता येईल? अग्नी म्हणजे काय? किंवा जो प्रत्यक्षामध्ये दिसणारा ज्वालाचं जे स्वरूप आहे, अग्नीचं स्वरूप आहे, त्यालाच फक्त अग्नी म्हणायचं आहे का याच्यामध्ये? तर नाही. किंवा नाही. वायू कशाला म्हणायचा आहे? म्हणजे फक्त जो वारा वाहतोय, त्यालाच फक्त वायू म्हणायचा आहे का? नाही. आता याच्यामध्ये बघा, आता पृथ्वी हे जे नाव आहे, पृथ्वी नाव कशाचं आहे? ग्रहाचं आहे. आपण ज्या ग्रहावरती राहतोय, ती काय आहे? पृथ्वी आहे. पण याच्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश किंवा आकाश या शब्दाविषयी जर आपण सर्वसामान्य लोक, आता आपण या अभ्यासक्रमामध्ये आहोत म्हणून आपल्याला थोडंफार माहित आहे आपण कशाला म्हणायचं आहे. पण सर्वसामान्य लोक काय विचार करतील आकाश म्हटलं तर? हे जे आपल्याला दिसतंय आपल्या डोक्यावरती दिसणारं निळ्या रंगाचं, ते काय आहे? आकाश आहे. पण आता यांची नावं तर तशी आहेत, परंतु यांचा अर्थ थोडासा वेगळा आहे. आता पृथ्वी म्हणजे ही ग्रह असणारी पृथ्वी, पण आणखीन काही त्याच्यामध्ये तत्व आहेत. म्हणजे काय? की जे पदार्थ ठोस आहेत, ठोस, मजबूत, कडक, टणक, निब्बर आणि जड अशा स्वरूपाचे जे पदार्थ आहेत, अशा स्वरूपांच्या सर्वच्या सर्व पदार्थांना काय म्हणायचं आहे? पृथ्वी महाभूत. म्हणजे पृथ्वी महाभूतापासून त्याची निर्मिती झालेली आहे असं म्हणायचं आहे. किंवा पृथ्वी महाभूताचं त्याच्यामध्ये आधिक्य आहे असं म्हणायचं आहे. बघा, किंवा आणखीन एक साध्या सोप्या भाषेत समजावून सांगायचं म्हटलं तर बघा, सॉलिड, लिक्विड आणि गॅस या काय आहेत? पदार्थाच्या अवस्था आहेत. पदार्थाच्या अवस्था आहेत. विज्ञान काय म्हणतं? आता ह्या ज्या पदार्थाच्या अवस्था आहेत, ह्या विज्ञानामध्ये सांगितलेल्या आहेत. पण त्याच्याही पूर्वी आपल्या वेदांमध्ये, ग्रंथांमध्ये ह्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्था म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू ह्या अवस्था आहेत. पण त्याचा आणि विज्ञानामध्ये तेवढा हे झालेला नाही. विज्ञानाने अलीकडे सांगितलंय की ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत पदार्थांच्या. पण त्याच्याही कितीतरी वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये त्या अवस्था अगोदरच सांगून ठेवलेल्या आहेत. पृथ्वी म्हणजे कोणती अवस्था? तर सॉलिड अवस्था. सॉलिड म्हणजे घट्ट, टणक, निब्बर, जड. जे काही आहे ते. आता समजा खुर्ची आहे. मग ती कोणत्या महाभूतापासून बनलेली आहे असं म्हणू आपण? किंवा ती सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे हे सांगा अगोदर म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सॉलिड. सॉलिड आहे. सॉलिड आहे म्हणजे कोणतं तत्व? पृथ्वी. हा, पृथ्वी तत्व. आणि आता समजा दूध आहे किंवा पेट्रोल आहे किंवा तेल आहे. हे काय आहेत? जल. लिक्विड आहेत म्हणजेच जलतत्व आहेत. जलतत्वाने निर्माण झालेले आहेत. म्हणजेच किंवा वायू. तर वायूचा कसा संबंध घ्यायचा आहे? वायू कसा आहे? वेगवान आहे. हो. एका जागेतून दुसऱ्या जागेत वाहणारा आहे. म्हणजे असे जी गुण आहेत किंवा जलतत्वाचे गुण ज्यात आहेत. आता समजा जलतत्वाचा गुण काय आहे? थंड आहे. मग तो पदार्थ, तो जलतत्वापासून बनलेला आहे, असं आपण सुद्धा त्याच्यामध्ये म्हणू शकतो. थंड असणं. पण सॉलिड आहे पण थंड आहे. मग त्याला कोणतं तत्व म्हणायचं? ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे नेमकं रचना कशी असते? गुण तर तिन्हीची काय म्हणलात? वायू आता जसं आपण पृथ्वीला सॉलिड म्हटलो तसं वायूला
बोला. हा. वायूला काय म्हणायचं? वायू, गॅस. वायूला म्हणजे विज्ञानामध्ये गॅस. हा, असं आहे. परंतु आकाश हे जे तत्व आहे ते आपल्याला विज्ञानामध्ये दिसून येत नाही. पृथ्वी, जल आणि वायू, अग्नी आणि आकाश ह्या स्टेट आपल्याला विज्ञानामध्ये दिसून येत नाहीत. आणि सांख्यदर्शन असेल किंवा वेगवेगळी जी दर्शनं, षडदर्शनं असतील किंवा वेद असतील किंवा उपनिषद असतील, तर काहींमध्ये तिन्हीचा स्वीकार केलेला आहे, काहींमध्ये चारींचा स्वीकार केलेला आहे, काहींमध्ये आकाश तत्व मांडलेलं नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. परंतु आता विज्ञानानं सुद्धा सॉलिड, लिक्विड, गॅस आणि आणखीन एक स्टेट त्याची शोधून काढलेली आहे. ती सुद्धा आपल्याला लवकरच आपल्या समोर येणार आहे. ती जवळपास आकाशासारखी आहे, असं मत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. आता बघा काय म्हणलंय. पृथ्वी म्हणजे पृथ्वी ग्रहासाठी वापरलेला शब्द नसून त्या व्यतिरिक्त खुर्ची, टेबल इत्यादी जड घन पदार्थाचा पृथ्वी तत्वाशी समावेश होतो. त्यासोबत अग्नी हा शब्द फक्त आगीसाठी वापरलेला नसून त्याच्याशी साधर्म असणाऱ्या विद्युत, सूर्य, उष्णता. आता अग्नी सुद्धा याच्यामध्ये नाही बघा, आपल्या पदार्थांच्या अवस्थामध्ये नाही अग्नी. पण ज्याच्यात उष्णता आहे, आता समजा अद्रक आहे, याच्यामध्ये सुद्धा काय म्हणलंय आयुर्वेदानं, अद्रक असेल किंवा मिरे असतील याच्यामध्ये किंवा पिंपळी असेल, याच्यामध्ये सुद्धा अग्नीचा वास आहे असं म्हटलेलं आहे. कशामुळे म्हटलं असेल हो? काय आहे त्याच्यात? त्याला दाहकत्व आहे ना. दाहकत्व आहे. अग्नीचा विशेष गुण, अग्नीचा विशेष गुण म्हणजे दाहकता, जलन असे जे गुण आहेत. उष्णता, पिंपळी असेल किंवा मिरी असतील किंवा अद्रक असेल, हे काय आहेत? उष्ण आहेत, उष्ण प्रवृत्तीचे आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये अग्नीचा वास असतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे उष्ण असेल त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे, आपण त्याला असं म्हणू शकतो. मग आता त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, न्याय आणि वैशेषिक दर्शनामध्ये काय मत आहे त्यांचं. तर ज्यामध्ये गंध आहे ती पृथ्वी, ज्यात शीत स्पर्श आहे ते जल, ज्यात उष्ण स्पर्श आहे तो अग्नी. आता आलं बघा, आपण अगोदर जे म्हटलं तेच. ज्याचा स्पर्श उष्ण आहे त्याला अग्नी म्हणायचा आहे. आणि ज्यात रंग नाही पण त्याचा स्पर्श अनुभवता येतो तो म्हणजे वायू. त्याला शब्द, ध्वनी ज्यामधून प्रवास करू शकतो ते आकाश तत्व. अशी महाभूतांची विशेष लक्षणं ही न्याय आणि वैशेषिक दर्शनामध्ये सांगण्यात आलेली आहेत. पृथ्वीला गंध आहे, शीत जे आहे, जलाचा स्पर्श आहे म्हणजे शीत स्पर्श आहे, अग्नी तत्वाचा गरम स्पर्श आहे. अशी वेगवेगळी लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. किंवा ध्वनी. आता ध्वनी हा कसला आहे मग? जड आहे का थंड आहे का गरम आहे का उष्ण आहे का काय आहे नेमकं मग? त्याच्याबद्दल काय सांगता येईल? ध्वनीला ध्वनी ज्ञानेश्वरीमध्ये आकाशाचा शब्द असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? आकाश? बोला. ध्वनी हे आकाशाचं द्योतक आहे. ध्वनी म्हणजे ते हम्म. आकाश तत्व आहे. ध्वनी काय आहे? आकाश तत्व आहे. किंवा जिथं जिथं पोकळी आहे, आकाश तत्व म्हणजे काय? स्पेस. त्याला काय म्हणूयात आपण? स्पेस, रिकामी जागा. जिथं जिथं रिकामी जागा आहे, स्पेस आहे, आणि त्याला म्हणायचं आहे आकाश तत्व. मग स्पेस हे आकाश तत्व किती आहे? अनंत अशा स्वरूपामध्ये आहे. आणि या स्पेसमध्येच हे सर्व जीव जगत, ग्रह, नक्षत्र, आकाशगंगा हे सगळं काही कशामध्ये आहे? आकाश तत्वामध्ये आहे. आकाश तत्वामध्ये विराजमान आहे. आणि जिथं जिथं पोकळी आहे ते सुद्धा आकाश तत्व आहे.
आणि आणखीन एक आकाश तत्वाचा गुण आहे, तो म्हणजे त्याच्यामधून आपल्याला जाता येतं. म्हणजेच ध्वनी आहे. ध्वनीमधून आपल्याला आरपार जाता येतं. घन तत्वातून जाता येतं का? म्हणजे जी ठोस आहे, भिंत आहे. आता भिंतीमधून आरपार जाता येतं का आपल्याला? जाता येत नाही. म्हणजे ध्वनीचा आकाश तत्वाचा आणखीन एक गुण काय आहे, की त्याच्यामध्ये आपण फिरू शकतो. इकडून तिकडे आरपार जाऊ शकतो. म्हणजेच ध्वनी सुद्धा अशा स्वरूपाचा आहे. म्हणून ध्वनीला सुद्धा आकाश तत्व प्रधान म्हणून ध्वनीला म्हटलेलं आहे. किंवा ध्वनीची जी निर्मिती आहे त्याला आपण कशाला म्हणूया? तर आकाश तत्वापासून ध्वनीची निर्मिती असं आपल्याला तिथं म्हणता येतं. त्यासोबत आणखीन एक पुढे माहिती दिलेली आहे बघा काय म्हटलंय? सांख्य, योग आणि वेदांत दर्शनानुसार काय म्हटले बघा त्याच्यामध्ये? तर या महाभूतामध्ये पुढील प्रकारचे गुण दिसून येतात. आकाशात शब्द, आताच माहिती घेतली बघा. शब्द म्हणजे ध्वनी, वायूत अ, शब्द व स्पर्श हे दोन्ही गुण दिसून येतात. बघा, परंतु आकाशाला स्पर्श करता येतं का हो? स्पेसला स्पर्श करता येतं का? नाही. रिकामी जागा. त्याचा स्पर्श होत नाही किंवा त्याचा स्पर्श जाणवत नाही. पण वायूला स्पर्श करता येतं. त्यासोबत अग्नी, आता याच्यामध्ये तिन्ही परत गुण आहेत. एक आहे शब्दगुण, आकाश तत्वाचा स्पर्शगुण, म्हणजे अग्नीला स्पर्शही करता येतं आणि अग्नीला रूपही आहे. रूपही आहे. कसल्या ना कसल्या कसल्या ना कसल्या आकाराचा अग्नी असतो. त्याला रूप आहे म्हणून म्हणूनच तो आपल्या डोळ्यांना दिसत असतो. परंतु वायूला रूप आहे का? नाही. वायूला रूप नाही, स्पर्श आहे. शब्द आणि स्पर्श आहे. अग्नीला शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे. आता जल, तर एका गोष्टीनं वाढत आहेत बघा. एका गोष्टीनं वाढत आहेत. जल, शब्द आहे, स्पर्श आहे, स्पर्श करता येतो. रूप आहे, जलाला सुद्धा रूप आहे. कसल्या ना कसल्या स्वरूपाचं रूप आहे. तांब्यात घातलं तर तांब्यासारखं रूप दिसतं. ग्लासमध्ये घातलं तर ग्लाससारखं रूप दिसतं. पण काहीतरी त्याचा एक आकार आहे. म्हणून ते आपल्या डोळ्याला दिसतंय, दृश्यमान आहे. आणि त्यासोबत रस हा गुण सुद्धा जलतत्वामध्ये आहे. पण अग्नीमध्ये रस हा गुण नाही. म्हणजे एक रस गुणानं जल हे तत्व वाढलं. त्यासोबत पृथ्वीला शब्द, स्पर्श आहे, स्पर्श करता येतो. म्हणजे जे घन पदार्थ आहेत, अशा बाबतीत बोलायचं आहे. स्पर्श करता येतो, घन पदार्थांना रूप असतं. त्यासोबत रस आणि गंध. गंध म्हणजे काय? तर वास. असे वेगवेगळे गुण सुद्धा पृथ्वी तत्वाचे आहेत, असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यात जलला आवाज आहे का? म्हणजे ध्वनी आहे का जलला? जसा आकार ज सांगितला तुम्ही. जलाचा सुद्धा एक प्रकारचा ध्वनी असतो. वायूचा सुद्धा ध्वनी असतो. परंतु वायू अ, ज्यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्याचा आवाज उत्पन्न होतो. अशा प्रकारे. आता आणि जलाचा आवाज कसा? जलाचा आवाज म्हणजे अ, समजा एखादा झरा आहे, खळखळणारा जो आवाज आहे, अशा स्वरूपाचा आवाज. तो. ओके. पण ज्यावेळेस झरा तयार होतो त्यावेळेसच आवाज येतो. असा स्वतः म्हणजे हे नाही. नाही, तसं होत नाही. ठीक आहे, पुढे बघूया. आता एकेका तत्वाचे विशिष्ट काय गुण आहेत, त्याच्याबद्दल बघूया माहिती काय आहे. तर वाचस्पती मिश्र तत्ववैशारदी व या योगाच्या टीका ग्रंथामध्ये महाभूतांचे पुढील प्रमाणे धर्म सांगितलेले आहेत. धर्म म्हणजे काय? गुण. त्यांचे जे गुण आहेत वेगवेगळे,
तर आता पृथ्वी तत्वाविषयी बघूयात. पृथ्वी तत्वाचे गुण काय आहेत? किंवा यालाच आपण सॉलिड असं म्हणूयात. पृथ्वी तत्व म्हटलं की आपल्या पटकन लक्षात येत नाही. सॉलिड म्हटलं की लगेच लक्षात येते. डोळ्यापुढे एक चित्र तयार होतं की घन अवस्थेमध्ये असणारं. आता याच्याविषयी सांगितलेली गुण काय आहेत बघा. एक आहे घन, म्हणजे ते काय आहे? घट्ट अशा स्वरूपाचं आहे. घन आहे. ठोस आहे, म्हणजे निब्बर आणि त्याला विशिष्ट आकार. त्यासोबत त्याचा आणखीन एक विशेष गुण म्हणजे वजन. त्या गोष्टीला काय आहे? वजन आहे आणि कोरडेपणा. त्यासोबत दुसऱ्या पदार्थावर आवरण निर्माण करणे. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय? पृथ्वी तत्वाची स्थिरता. स्थिरता हा गुण आहे घनाचा. बघा, एखादा दगड एका ठिकाणी ठेवलेला आहे. तो कितीही दिवस झाला तरी तो एकाच ठिकाणी पडून राहतो. तो स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. म्हणजे सॉलिडचा अनेक गुणधर्म म्हणजे काय? स्थिरता. पण जलामध्ये तसं नाही बघा. जलाचा गुणधर्म आहे वाहने. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहने त्याचा गुणधर्म आहे. त्यासोबत सर्व भूतांचा आश्रय असण्याची योग्यता. त्यासोबत दुसऱ्या पदार्थांना भेदून जाण्याची योग्यता आणि आघात इत्यादी सहन करण्याची योग्यता. त्यासोबत दृढता, म्हणजे मजबूत आहेत. घन पदार्थ कसे असतात? मजबूत असतात. आणि कठीणपणा, हे सर्व धर्म हे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहेत. मग एखादी जर उदाहरण त्याच्यामध्ये घेतलं, तर त्याच्यामध्ये हे सर्वच्या सर्व गुण दिसतील असं नाही. सर्वच्या सर्व गुण दिसतील असं नाही. त्याच्यातला एखादा जरी गुण दिसला, तरी त्याला आपण पृथ्वी तत्वाचा गुण आहे किंवा पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये विराजमान आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यासोबत जलामध्ये कोणकोणते गुण आहेत बघा. जलाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे ओलसरपणा. आणि जल जिथं-जिथं पडतं, त्या-त्या ठिकाणी ओलं करतं. हा एक महत्त्वाचा त्याचा गुण आहे. आणि दुसरा गुण म्हणजे पातळ, म्हणजेच लिक्विड. पातळ आहे आणि याची आणखीन एक गुण महत्त्वाचा म्हणजे वाहनं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहण्याचा एक गुण त्याच्यामध्ये आहे. आणि हा पदार्थ कसा आहे? तरल पदार्थ आहे. तरल पदार्थ आहे आणि आणखीन एक याच्यामध्ये विशेषतः काय आहे? तर जिरपण्याची योग्यता. मातीवर जर पाण्याचा थेंब पडला, तर तो काय होतो? जिरपतो. म्हणजे हे गुण ज्या पदार्थामध्ये आपल्याला दिसून येतील, अशी लक्षणं ज्यामध्ये दिसून येतील, त्याला आपण त्याच्यामध्ये जलतत्वाचा अंश आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा आणखीन चमकणे. पाणी चमकतं बघा. चमकण्याचा गुण आहे. मऊपणा. पाणी कसं आहे? मऊ. फेकून मारलं तर लागतं का? लागत नाही. पण दगड तर फेकून मारला तर काय होतो? लागतो. म्हणजे तो कठीण आहे. आणि जल कसं आहे? मऊपणा आहे त्याच्यामध्ये. आणि वजन, पाण्याला सुद्धा वजन आहे आणि त्याचा स्पर्श गुणधर्म आहे थंड. शरीर इत्यादीचे रोगापासून रक्षण करण्याची योग्यता जलतत्वामध्ये आहे. पावित्र्य आणि पीठ, माती इत्यादी पदार्थांना बांधून ठेवण्याची योग्यता. बघा, म्हणजे हे जे वाक्य आहे, समजा आपण पिठाची भाकर तयार करू शकतो का हो? नुसत्या पिठाची? नाही करू शकत. त्याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं. आणि परत काय करतो? सुरुवातीला पाणी ॲड करतो आणि पुन्हा पाणी त्याच्यातलं काढून टाकतो. कसं काढून टाकतो? त्याला अग्निसंस्कार करून. अग्निसंस्कार. ज्यावेळी आपण ती भाकरी भाजतो तव्यावरती, खालीन उष्णता देतो, तर त्याच्यातलं पाणी तत्व, जलतत्व जे आहे, ते बाष्प होऊन उडून जातं. ते तत्व निघून जातं. परंतु भाकरी जी आहे, ती आता बघा, खूपच जर कडक झाली निब्बर एकदम, तर त्याच्यातला काय पूर्णच्या पूर्ण जलांश निघून गेला.
म्हणून ती एकदम कठोर झाली. पण थोडासा जर जलांश असेल तर ती थोडीशी मऊ लागेल. म्हणजे बघा मऊपणा हे लक्षण कुणाचं आहे? जलतत्वाचं आहे आणि कठोरपणा हे लक्षण कुणाचं आहे? पृथ्वी तत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? बघा, आता हा बांधून ठेवण्याचा गुणधर्म म्हणजे आता भाकरी पूर्णच्या पूर्ण आपण त्याला इतकी उष्णता दिली, इतकी उष्णता दिली, की सगळंच्या सगळं पाणी वाहून गेलं. ज्याप्रमाणे बाजरीच्या भाकरी मिळतात बघा विकत, कडक असतात बघा. त्याच्यामध्ये जलीय अंश असतो का हो? जलीय अंश त्याच्यामधला पूर्णपणे निघून गेलेला असतो. म्हणून ती कशी झालेली आहे? एकदम कडक झालेली आहे. पण बघा, पीठ होतं तेव्हा त्याच्यामध्ये जलीय अंश नव्हता. परंतु त्याचा आकार वेगळाच होता. पिठाचे कण होते. ते विस्तारित रूपात होते. म्हणजे एकमेकाला गच्च बांधून होते का असे? नव्हते. पण त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि अग्निसंस्कार देऊन त्याला काय केलं? त्याची भाकरी केली. तर ज्यावेळी एकदम कठोर भाकरीमधलं सर्वच्या सर्व पाणी निघून गेलेलं असतं, त्यावेळी त्या भाकरीचं रूपांतर पिठामध्ये होतं का हो परत? नाही. पिठात होत नाही. जरी त्याच्यातलं जलतत्व निघून गेलं, तरी जलतत्वानं काय केलंय? त्या पिठाच्या कणांना बांधून ठेवलेलं आहे. घन. एकमेकाशी एकमेकाशी बांधून ठेवलेला आहे. जे पिठाचे जे कण आहेत सूक्ष्म त्यांना बांधून ठेवलेलं आहे. किंवा माती आणि पाणी यांचं मिश्रण करून त्याला अग्निसंस्कार देऊन वीट तयार होते. आणि विटेमध्ये पाण्याचं तत्व असतं का? पाण्याचं तत्व नसतं. पाणी सर्व उडून गेलं, तरी त्याची माती होते का? माती होत नाही. म्हणजे जलतत्वामध्ये एक विशिष्ट गुणधर्म आहे. तो गुणधर्म म्हणजे बांधून ठेवण्याचा गुणधर्म. मग आता बघायचं आहे, पुढे आपल्याला शरीरामध्ये कुठं-कुठं हे तत्व सापडतात ते बघायचं आहे. आता आपलं प्राण्याचं शरीर हे सुद्धा या वेगवेगळ्या तत्वांनीच निर्माण झालेलं आहे. पंच महाभौतिक शरीर आहे आपलं. मग त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये हे कुठं-कुठं सापडतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आता दुसरं आहे अग्नी. तर अग्नीमध्ये गुण काय-काय आहेत? म्हणजे हे गुण बघण्याचं कारण काय आहे? तर एखाद्या पदार्थामध्ये किंवा एखाद्या पदार्थाची निर्मिती कशानं झालेली आहे ते लक्षात येतं. म्हणजे अग्नितत्वानं झाली आहे, का जलतत्वानं झाली आहे, का पृथ्वी तत्वानं झाली आहे, का पृथ्वी आणि अग्नितत्व दोन्ही मिक्स आहे, का पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश हे सगळं पाचीच्या पाची मिक्स आहेत, का अग्नी आणि वायू हे दोन्ही मिक्स आहेत, का पृथ्वी आणि वायू हे दोन्ही मिक्स आहेत. कोण कोणाचं प्रमाण आहे किंवा आधिक्य त्याच्यामध्ये कशाचं आहे. म्हणजे थंड पण लागतंय आणि ठोस पण आहे. मग त्याच्यामध्ये आधिक्य कशाचं आहे? ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामुळं याची वेगवेगळी अशी लक्षणं तिथं सांगण्यात आलेली आहेत. त्यासोबत लिक्विडची ही लक्षणं सर्व संपली आणि लिक्विड आणखीन एक विशेष म्हणजे थंडावा देतं. जिथं-जिथं ते आपण टाकू, आपल्या त्वचेवरती जरी आपण पाणी पसरवलं, तरी ते काय करतं आपल्या त्वचेला थंडावा देतं. म्हणजे थंडावा देण्याचं सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण कोणाचं आहे? जलतत्वाचं आहे. त्यासोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे बघा अग्नी पुढचं तत्व आहे अग्नी. अग्नीमध्ये काय-काय गोष्टी आहेत? वरच्या दिशेने जाण्याचा स्वभाव. म्हणजे बघा अग्नी आपण कुठेही पेटवला, तरी अग्नीच्या ज्वाला त्या आकाशाच्या दिशेने जातात का पृथ्वीच्या दिशेने जातात हो? आकाशाच्याच दिशेने जातात. म्हणजे वर जाण्याचा गुणधर्म, वर जाण्याचा स्वभाव. आता किंवा एखादं झाड असेल बघा, झाड जरी लावलं, तरी त्याचा गुणधर्म सुद्धा काय आहे? वर जाण्याचा गुणधर्म आहे. तशाप्रमाणे. त्यासोबत उष्ण हा सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे किंवा हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे अग्नितत्वाचा. त्याला स्पर्श केलं तर तो काय करतो? उष्ण आहे, पोळतो किंवा हा अग्नी जर एखाद्या ठिकाणी ठेवला, तर तो दुसऱ्या वस्तूला सुद्धा गरम करतो.
आणखीन एक गुण म्हणजे काय, स्वतः तर गरमच आहे, उष्ण आहे, पण तो जर एखाद्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्तूला सुद्धा गरम करतो. हा सुद्धा गुण अग्नितत्वाचा आहे. त्यासोबत तेज, अग्नितत्व म्हणजे काय आहे, तेज आहे, चकाकण्याचा गुणधर्म. अग्नितत्वामध्ये तेज आहे म्हणूनच आपण दिवा लावला तरी आपल्याला ते बाजूच्या वस्तू दिसतात, म्हणजे प्रकाश. आणखीन एक गुण अग्नितत्वाचा म्हणजे काय, प्रकाश देणं, उजेड करणं. प्रकाश देणं म्हणजे समजा आता बल्ब आहे. मग याच्यामध्ये आपण अग्नितत्व प्रधान आहे असं म्हणू शकतो किंवा अग्नितत्वापासून त्याची निर्मिती आहे असं म्हणू शकतो त्याला. आणि हे अग्नितत्व कधी येतं, जर त्याच्यामध्ये वीज प्रवाहित झाली तर. आणि ही वीज सुद्धा काय आहे, ही वीज सुद्धा अग्नितत्वच आहे. त्यासोबत दुसऱ्या पदार्थांना शिजवण्याचा स्वभाव, गरम करणे, शिजवणे, आणखीन दाहकता, पोळणे. आता समजा आपल्याला एखाद्याला पित्ताचा त्रास आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं, छातीमध्ये जळजळ होते. बरोबर आहे. म्हणजे आपल्या देहांतर्गत सुद्धा एक प्रकारचे जलन आहे. म्हणजे अग्नितत्व काय झालंय तिथं, वाढलंय. अग्नितत्वाची वाढ झाली आहे म्हणून आपल्या छातीमध्ये जळजळ होते. ते पुढे बघायचं आपल्याला. त्यासोबत हलकेपणा, प्रकाशकता, प्रकाश देणे, उजेड करणे. त्यासोबत आणखीन एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या पदार्थांना जाळून नष्ट करण्याची क्षमता ही अग्नितत्वामध्ये असते. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाला जाळून त्याचा सर्वनाश करणं, नष्ट करून टाकणं, एका पदार्थाचं रूपांतर राखेमध्ये करणं, ही ताकद सुद्धा अग्नीमध्ये आहे. त्यासोबत वायू, वायूविषयी कोणते गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कोणत्याही दिशेला जाण्याची योग्यता. कोणत्याही दिशेला जाण्याची योग्यता. बघा, जल जे तत्व होतं, त्याच्यामध्ये सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची योग्यता होती. म्हणजेच वाहण्याची सुद्धा त्याच्यामध्ये योग्यता होती. पण जिकडं उतार आहे, त्याच दिशेला जल जाऊ शकतं. परंतु समतल जर भांडा असेल किंवा समतल जर जागा असेल, तर जल एकाच ठिकाणी राहतं. परंतु वाहण्याचा गुणधर्म त्याच्यामध्ये कधी येईल, तर एका बाजूने उतार असेल तर त्याला आपण काय म्हणूयात, म्हणजे उताराच्या बाजूनं वाहण्याचा गुणधर्म कोणामध्ये आहे, जलामध्ये आहे. परंतु वायूमध्ये कसं आहे बघा, वायू हा कोणत्याही दिशेला वाहू शकतो. म्हणजे उताराचा इथं काही त्याला गरज, उताराची गरज वायूला भासत नाही. त्यासोबत झाडे इत्यादींना हलवण्याची ताकद, पाडण्याची ताकद आणि विशेष महत्त्वाचा गुण म्हणजे चंचलता. तर वायू बघा एकाच ठिकाणी स्थिर कधीच राहत नाही. आता जलतत्वाची गुण सांगताना आपण स्थिरपणा पण सांगू शकतो. स्थिरपणा पण सांगू शकतो आणि वाहण्याचा गुणधर्म पण सांगू शकतो. 2 गुणधर्म सांगू शकतो त्याच्यामध्ये. पण वायू तत्वामध्ये स्थिरपणा सांगू शकत नाही. का? तर ह्याच्यामध्ये तो गुणधर्म नाही. फक्त चंचलता, एका दिशेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहणं हा याचा महत्त्वाचा गुण आहे. गॅसेस आणि म्हणजेच त्याला स्थिर राहणं असं, अस्थिर न राहणं असं म्हणायचं आहे. सावली नसणे म्हणजे वायूची सावली पडत नाही किंवा अग्नीची सुद्धा पडतच नाही. म्हणजे एकमेकाचे गुणधर्म एकमेकांमध्ये एक असे दिसू शकतात. म्हणजे त्यासोबत कोरडेपणा, वायूमध्ये काय आहे? कोरडेपणा आहे. असे वेगवेगळे गुणधर्म या वायूमध्ये दिसून येतात. आता आकाश तत्व. आकाश हे सर्वव्यापी आहे. सर्वच ठिकाणी व्याप्त झालेलं आहे. म्हणजे
बऱ्याच पदार्थामध्ये आकाश तत्व आहे असं म्हणू शकतो. त्यासोबत पोकळी म्हणजे जिथं-जिथं रिकामी जागा आहे, त्या-त्या ठिकाणी पोकळी. म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये पोकळी कुठं आहे हो सांगता येईल का? कुठं-कुठं आहेत पोकळ्या? रिकामी जागा हृदय कुठं-कुठं आहे? हृदय आहे, जठर आहे, जठर आहे. ब- बऱ्याच ठिकाणी आहेत. अन्ननलिकेमध्ये हां, अन्ननलिका सुद्धा आपल्या मेरुदंडात पोकळीच आहे. हां, म्हणजे पुढे आणखीन म्हणजे पोकळी आपलं सगळं काही भरपूर ठिकाणी पोकळी आहे असं मला म्हणायचं हां. बरोबर आहे. शरीरामध्ये. म्हणजे शरीरामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी पोकळ्या आहेत. जसं की हृदयामध्ये पोकळी आहे, अन्ननलिकेच्या मधील भागात पोकळी आहे, जठरामध्ये पोकळी आहे, म्हणजे रिकामी जागा आहे. म्हणजेच शरीरामध्ये आकाश तत्व आहे का? हो. आहे. आकाश तत्वाने शरीर बनलेलं आहे का? आहे. त्यासोबत अ, पुढे काय म्हटलंय बघा, मध्ये कोणताही अडसर नसणे हा धर्म आहे. म्हणजे आरपार अशा स्वरूपाचा. अशा स्वरूपाचा गुणधर्म सुद्धा आकाश तत्वामध्ये इथं दिसून येतो. मग जलतत्व शरीरामध्ये कुठं आहे असं सांगता येईल हो आपल्याला? सांगा बरं? फुफ्फुस आणि सॉरी सॉरी बघा आताड लहान आताड मोठं आताड आणि पुन्हा जलतत्व आपल्या आपल्या शिरांमध्ये वाहणारं रक्त हां. शिरांमध्ये वाहणारं हे रक्त हे विशेष आहे. तत्वातच येतं ना. काय म्हणलात? हे जलतत्वातच येईल ना हो, हो. शिरांमध्ये. पुन्हा हो, आपण बरोबर. आपल्या रक्त असेल शरीरातून म्हणजे आपल्या शरीरामध्ये होणारा असणारे द्रव, घाम. शरीरामध्ये निर्माण होणारे द्रव किंवा शरीरामध्ये असणारे द्रव हे सगळे जलतत्वामध्ये येतील. म्हणजे तोंडामध्ये निर्माण होणारी लाळ असेल किंवा रक्त सुद्धा काय आहे? पातळ आहे. म्हणून त्याच्यात काय आहे? जलतत्व आहे. जलतत्वाचा अंश आहे. आणखीन जठरामध्ये निर्माण होणारे वेगवेगळे स्राव असतील किंवा जे पातळ आहे, त्याला आपण जलतत्व प्रधान आहे असं त्याला म्हणूयात. या काही ग्लँड्स आहेत म्हणजे ग्रंथी आहेत त्या सगळ्या जलतत्वामध्येच येतील असं. म्हणजे मग त्या लाळ ग्रंथी असो की हां, थायरॉइड ग्रंथी असो ह्या सगळ्या जलतत्वामध्येच येतात ना. त्याला आपण जलतत्वामध्ये म्हणू शकणार नाही. कारण त्या घन आहेत. त्यांचा स्राव जलतत्वामध्ये येईल. पण त्यांचे स्त्राव हां, त्या ग्रंथी जे निर्माण करतात स्त्राव ते सगळे स्त्राव जलतत्वामध्येच येतात ना. हां, हां. ते स्राव जलतत्वामध्ये येतील. पण ते स्वतः समजा पिट्युटरी ग्लँड आहे किंवा थायरॉइड ग्लँड आहे. ही कशी आहे? घन आहे. म्हणजे पातळ आहे का लिक्विड आहे का ती? नाही मला ग्लँड बद्दल नव्हतं म्हणायचं. मला हां. त्या ग्लँड जे स्त्रवतात हो, त्यांच्याद्वारे जो स्त्राव स्त्रवला जातो हां. तर त्या स्त्रावाबद्दल म्हणायचं होतं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. तो स्राव मात्र जलतत्वामध्ये येतो. आणि पृथ्वी तत्व कुठं आहे मग आपल्या शरीरामध्ये? कुठं सांगता येईल? आता बघा जो पृथ्वी देह तत्वामध्ये देह संबंध देह दिसतो तो पृथ्वी तत्वच ना. बरं ठीक आहे. कारण त्याला आकार आहे, स्थूल आहे, आकार आहे आणि विशेष आणखीन बघा पृथ्वी तत्वाचं आधिक्य किंवा काही आता गुणधर्म बघा. आता ज्या ग्लँड आहेत, त्या दगडासारख्या निब्बर आहेत का हो? नाहीत. घनतत्व आहे, पण तितक्या नम्र नाहीत. थोड्या मऊ पण आहेत. हम्म. म्हणजे पृथ्वी तत्व प्लस जलतत्व असं पण त्याला म्हणू शकतो. किंवा आता बघा आपल्या शरीरामध्ये जी असणारी हाडं आहेत, ही कशी आहेत? सॉलिड आहेत का लिक्विड पृथ्वी आहेत का तत्व गॅस आहेत? सॉलिड. सॉलिड ते आहेत, सॉलिड निब्बर आहेत. आहेत आणि पृथ्वी तत्व सॉलिडची लक्षणं जलतत्व आहे. सॉलिडची
लक्षणं काय सांगितली आपण? निब्बर, कठीण, कठोर, बळकट, मजबूत अशी लक्षणं हाडामध्ये दिसून येतात का? गुणधर्म हाडामध्ये आहेत का? तसे आहेत. म्हणजे शरीरामध्ये हाडांमध्ये पृथ्वी तत्व हे प्रधान आहे. पृथ्वी तत्व प्रधान हाडं आहेत किंवा डोक्यावरचे केस असतील, हे सुद्धा सॉलिडच आहेत. म्हणजे शरीरामध्ये असणारा जो भाग सॉलिड आहे, तो भाग म्हणजे आपल्याला पृथ्वी तत्वाशी जोडता येतो. जो भाग लिक्विड आहे, तो जलतत्वाशी जोडता येतो. जिथं पोकळी आहे, तो भाग आकाश तत्वाशी जोडता येतो आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्व कुठं असेल मग आता? अग्नितत्व हे आपल्या काय अन्न पचन करायला एक मिनिट आपली ह्याची ग्रंथी हं. बरोबर आहे. पचन बघा. पचनक्रिया हां. जी असते हं. तर त्यासाठी लागणारे पित्ताशय म्हणजे अग्नितत्व. आपले डोळे बघा. हे अग्नितत्वाचे द्योतक आहेत. हां. बघा. अन्नाचं पचन करणं, अन्नाचं पचन होणं किंवा अन्नाचं पचन करणं हे सुद्धा कशाचं भाषेत हे आहे, अग्नितत्वाचं आहे. म्हणजे जठरातील स्राव हे जलीय अंश तर आहेत, पण त्याच्यात उष्णता आहे. जसं की HCl आपण मध्ये बघत होतो बघा. तर कोणकोणते स्राव स्रवले जातात? HCl असतं किंवा आणखीन रेनिन, पेप्सिन वेगवेगळे स्राव असतात. आणि या HCl मध्ये काय असते? उष्णता असते. कोणता गुणधर्म असतो? उष्णतेचा गुणधर्म असतो. आणि एखादी वस्तू असं जसं की आपण म्हणलो बघा, की अग्नितत्व काय करतं? एखादी वस्तू जाळून ते भस्म करू शकतं. म्हणजे पचवण्याची ताकद. पचवण्याची ताकद सुद्धा कोणामध्ये आहे? HCl मध्ये आहे. अन्नाचं रूपांतर रसामध्ये करण्याची ताकद जी आहे ती HCl मध्ये आहे. म्हणजे असे तिथं अग्नितत्व काय आहे? प्रधान आहे. म्हणजे शरीरामध्ये आकाश तत्व आहे, जलतत्व आहे. आता मग वायू तत्व कशामध्ये आहे म्हणता येईल? वायू तत्व आपलं अन्न पुढे ढकलणं हे काम वायू तत्व करतं. जसं की मल बाहेर आणण्याचं काम. हां. पुन्हा हे गोष्टी म्हणजे हे श्वास वेगवेगळे वायू करतात. जसं की प्राणवायू असेल, अपानवायू असेल, असे वेगवेगळे वायू असेल किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय? शरीराची हालचाल. शरीर हे स्थूल आहे. शरीर हे स्थूल आहे, पण एका जागेवरून दुसऱ्या जागेत जातं. एका जागेहून दुसऱ्या जागेत जाणं. शरीराची चलचलता किंवा शरीर हलणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, ही लक्षणं सुद्धा वायुतत्वाची आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वायुतत्व सुद्धा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे बघा, आपला हात हलतो, ओठ हालतात किंवा पाय चालतात. चालतात म्हणजे काय आहे? ही हालचाल आहे. शरीराची काय आहे? हालचाल आहे किंवा शरीराची ती काय आहे? चंचलता आहे. एका ठिकाणाहून दुसरे जाणं, दुसऱ्या ठिकाणी जाणं, ही लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ते वायुतत्वाशी आपल्याला ते जोडता येतात. पुढे बघूया आणखीन. आता बघा, आपण आताच जे गुण पाहत होतो, पंचमहाभूतांचे गुण पाहत होतो. तर काही काही गुणधर्म हे एकाचे दुसऱ्यात पण दिसत होते. आता जसं की जलतत्वाचा गुण वाहने आणि हाच गुण वायुतत्वात पण दिसत होता. पण वायुतत्वात तो कसा होता? प्रधान होता. म्हणजे मुख्य गुण होता. पण जलतत्वाचा मुख्य गुण आहे थंडावा देणं किंवा ओलसरपणा, ओलावा देणं. वाहनं हा त्याचा मुख्य गुण नाही. म्हणजे प्रधान गुण. आता बघा, सृष्टीची उत्पत्ती साक्षात या भूतांच्या परस्पर संसर्गाने होते. म्हणजे
एकच प्रधान आहे का? आता शरीरामध्ये बघितलं आपण हाडांमध्ये पृथ्वी तत्व आहे, रक्तामध्ये जलतत्व आहे. म्हणजे हे जे शरीर बनलेलं आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, स्पेस, आकाश, वायू या सर्व घटकांनी हे शरीर बनलेलं आहे, असं आपण म्हटलं. म्हणजे फक्त एकच घटक आहे का त्याच्यामध्ये? पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी तत्वच असं आहे का त्याच्यात? नाही. आता जर एक दगडाचं उदाहरण दिलं आपण, दगड आहे. तो त्याच्यामध्ये कोणतं तत्व प्रधान आहे? पृथ्वी तत्व प्रधान आहे. जलतत्व त्याच्यात दिसून येत नाही किंवा वायू तत्व त्याच्यात दिसून येत नाही. ठोसपणा हा मुख्य गुणधर्म आहे. त्याप्रमाणे म्हणजे काही गोष्टींमध्ये एखादा एखाद्या भूताचं हे प्रधानत्व असतं. प्रधानत्व असतं किंवा आणखीन एक गोष्ट काय म्हटलेली आहे, की एखादी वस्तू ही त्या काही पंचमहाभूतांच्या संयोगाने घडते. म्हणजे जलतत्व प्लस अग्नितत्व प्लस वायुतत्व अशी दोन्ही तिन्ही तत्व एकत्र येऊन एखादी वस्तू बनते, असं सुद्धा असतं. म्हणजेच फक्त एकच तत्व नाही तर अनेक तत्वांनी मिळून सुद्धा हे पदार्थ बनतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा काय म्हटलंय, मग हे जे मिलन आहे, हे पंचमहाभूतांचं जे मिलन आहे किंवा पाचीच्या पाचीचं मिलन व्हावं असं नाही. तिन्हीचं पण मिलन होऊ शकतं, दोन्हींचं पण होऊ शकतं, चारीचं पण होऊ शकतं. म्हणजे जलतत्व प्लस पृथ्वी तत्व असं पाचीचं पण होऊ शकतं. अशा प्रकारच्या मिश्रणाला पंचीकरण असं म्हणतात. परंतु त्याच्यामध्ये काय म्हणलंय बघा, म्हणजे प्रत्येक महाभूतामध्ये हा अर्धा भाग हा त्याचा असतो, त्या स्वतःच्या तत्वाचा असतो आणि बाकीचा भाग हा 4 महाभूतांच्या मिश्रणाने बनलेला असतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ पृथ्वी महाभूतामध्ये 50% पृथ्वी आहे. हा एकटा नाही. स्वतः एकटा पृथ्वी तत्व प्रधान जरी असला तरी पृथ्वी तत्व 50% असेल त्याच्यामध्ये. बाकीचं 12.5% जलतत्व, 12.5% अग्नितत्व, 12.5% वायुतत्व, 12.5% आकाशतत्व. म्हणजे इतर तत्वांचं पण त्याच्यामध्ये सामिलीकरण आहे. म्हणजे त्याला पंचीकरण असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबत पुढे आणखीन काय म्हटलंय बघा, न्याय वैशेषिक दर्शनाप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू ही 4 महाभूतांचे परमाणु हे नित्य आहेत. काय आहेत? नित्य आहेत. म्हणजे यांना कोणी उत्पन्नही करू शकत नाही आणि त्यांचा कोणी नाशही करू शकत नाही. म्हणजे या तत्वांमध्ये सृष्टी संहार करण्याची सुद्धा ताकद आहे. आणि ते आता बघा ज्या तत्वामध्ये जो तत्व प्रधान आहे, म्हणजे समजा एखाद्या पदार्थामध्ये आकाशीय तत्व प्रधान असेल तर त्या द्रव्याला काय म्हणायचं आहे? वायव्य द्रव्य, वायव्य द्रव्य असं म्हणायचं आहे. आणि एखाद्या तत्वामध्ये जर तेज तत्व प्रधान असेल म्हणजे अग्नितत्व प्रधान असेल तर अशा द्रव्यांना अग्नेयी द्रव्य असं म्हणायचं आहे. आणि एखाद्या पदार्थामध्ये जलतत्वाची जर प्रधानता असेल तर त्यांना अशा पदार्थांना आप्य द्रव्य असं म्हणायचं आहे. आणि एखाद्या पदार्थामध्ये पृथ्वी तत्वाची जर अधिक प्रधानता असेल तर अशा द्रव्यांना पार्थिव द्रव्य असं म्हणायचं आहे. त्यासोबत बघा, आपल्या मानवी शरीराला सुद्धा काय म्हटलं जातं? हा शरीर कसा आहे? पार्थिव शरीर आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कशाची प्रधानता अधिक आहे? पृथ्वी तत्वाची अधिकता असल्यामुळं असं म्हटलं जातं. म्हणजे बघा आता आलं का लक्षात तुम्हाला? ज्यांच्यामध्ये आकाशाची प्रधानता आहे त्यांना आकाशीय द्रव्य म्हणायचं आहे. ज्यांच्यामध्ये वायू तत्वाची प्रधानता आहे त्यांना वायव्य द्रव्य, अग्नितत्व प्रधान असलेल्यांना अग्नेयी द्रव्य, जलतत्व प्रधान असणाऱ्यांना आप्य द्रव्य
आणि पृथ्वी तत्वप्रधान असणाऱ्यांना पार्थिव द्रव्य असं म्हणायचं आहे. म्हणजे त्या गुणानुसार त्यांना म्हणजे त्याच्या प्रधानतेनुसार त्यांना वेगवेगळं अशी नावं सुद्धा दिलेली आहे. म्हणजे कोणाची प्रधानता किती आहे. आणि आणखीन एक पंच महाभूत चिकित्सा ही काय करता येते बघा. आपल्या शरीरामध्ये एखाद्या तत्वाची जर कमतरता वाटत असेल, तर त्या तत्वाचे गुणधर्म असणाऱ्या पदार्थापासून आपण त्या तत्वाची आपण पूर्तता आपल्या शरीरामध्ये करू शकतो. म्हणजे जवळपास पंचमहाभूतांची माहिती आपली इथं संपलेली आहे. आता पुढचा जो भाग आहे, तो त्रिदोषांचा भाग आहे. तो उद्या त्रिदोष. घेऊया सर. हो, ठीक आहे, ठीक आहे. वात, पित्त आणि कफ. तर बाकी आता हे जे दोष आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आणि पुढचे तास आता इंटरेस्टिंग आहेत. बघा पुढे खूप अशी छान माहिती मिळणार आहे. वात म्हणजे काय? वातप्रधान व्यक्ती कसा ओळखायचा? पित्तप्रधान व्यक्ती कसा ओळखायचा? किंवा नुसतं माणूस बघून त्याच्यामध्ये काय रोग आहेत, हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला तिथं पुढे अभ्यासाला येणार आहेत आणि त्रिदोष हे अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत. त्यांचा सुद्धा अभ्यास आता उद्याच्या तासामध्ये आपण बघूया ते काय आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. नाही, हे समजलं. ठीक आहे. थांबूयात मग. हो, प्रणाम.